₹1000 कॅश प्राइज मुद्रे टीमसाठी हे पारितोषिक आहे. संदीप बक्षिसांची खैरात आलेली आहे, कारण पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आता खेळवला जातोय तो बीड विरुद्ध मुद्रे. बीड अनोख वर्सेस आर डी साऊंड सिद्धिविनायक मुद्रे या दोन संघादरम्यान हा पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आहे. नाणेफेक जिंकून डेअरिंगचा निर्णय घेतलाय तो म्हणजे बीड संघानं बॅटिंगचा निर्णय घेतलाय. फलंदाजीला आलेला फलंदाज लेफ्टी फलंदाज इथे फलंदाजी करतोय रवी फुलावरे आणि त्याचा सहकारी अतिश रुठे. गौरव वायकर गोलंदाजीच्या मार्कवर आहे. 5 षटकांचा हा सामना आहे. पहिलं षटक आहे ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं, दोन्ही खेळाडू ऑनसाइडला तैनात केले गेलेले आहेत. एक लॉंग ऑनला ठेवलाय आणि दुसरा डीप मिड विकेट मध्ये. गोलंदाज तयार, गौरव वायकर समोर आहे तो रवी. रवीनं हा चेंडू मारलाय स्क्वेअर लेग मध्ये, क्षेत्ररक्षक येतोय, अडवलाय चेंडू, एक धाव मिळाली. ब्रेक लावला रवीनं आणि करीबी मामला 19-20 चा मामला मात्र पंचांनी नॉट आउटचा हा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे तो रवी. सचिनजी लांगे यांच्याकडून मात्र मुद्रे टीमला शुभेच्छा झाल्यात. मनस्वी या शुभेच्छांचा स्वीकार. बिनबाद एक अशी दमदार सुरुवात केलेली आहे ती फलंदाजी करणाऱ्या बीड अनूक या संघानं. बीडनं एक धाव काढून आता लेफ्टीच्या ऐवजी आता रायटीला स्ट्राईक दिलेला आहे तो रवी फुलावरेंनी. आतिश रुठे एक हार्ड हिटर फलंदाज आहे. थोडीशी डोकेदुखी असते जेव्हा लेफ्टी आणि रायटीचं कॉम्बिनेशन संदीप आपण बऱ्याच वेळा मैदानात बघतो तेव्हा गोलंदाजांवर थोडंसं प्रेशर येतं. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कशी आखायची, कोणाला कोठे ठेवायचं हा प्रश्नचिन्ह नेहमी त्याच्या डोक्यामध्ये प्रश्नचिन्ह बनूनच राहत असतो. परंतु उत्तर आता मिळालंय ते गोलंदाज गौरव वायकरला. गौरव वायकर गोलंदाजी करतोय कर्जत एंडकडून. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय तो रायटी बॅट्समन आतिश रुठेला. टान्स बघा मस्त. आतिश रुठे टॉल आहे, हायटेड आहे, सडपातळ बांध्याचा हा खेळाडू आहे. हाताला माती सोडतोय आणि आता खेळण्यासाठी सज्ज आहे. ऑनसाइड मधील स्क्वेअर लेग मधील क्षेत्ररक्षक गलीमध्ये बोलवण्यात आलेला आहे. ऑफसाइडला एक क्षेत्ररक्षक अजून वाढवलाय तो गोलंदाज गौरव वायकरनं. हा चेंडू शॉर्ट पिच होता, कट केलाय गली आणि पॉइंटच्या मध्ये. जसं क्षेत्ररक्षण सजवलंय ना रवीनं तशीच गोलंदाजी करतोय रवी. तिकडेच फटके मारले जातात त्यामुळं या चेंडूवर फक्त एकच रन मिळते. गौरव वायकरनं चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. रवी फुलावरे खेळतात 2 चेंडूमध्ये 1 धावांवर. त्यांचा सहकारी आतिश रुटे खेळतोय तो सिंगल 1 वर. लेफ्टी बॅट्समन पुन्हा आलाय रस्त्यावर. तमाम सर्व क्रिकेटचे शौकीन या मॅचचा आनंद घेतात. शांत बसलेले आहेत आणि शांत बसून शेंगा खात चणे खात या मॅचचा मनमुराद असा आनंद ते घेत आहेत. हा चेंडू होता यॉर्कर मारायचा होता, ऑन साइडला जातो, ऑफ साइड मध्ये गलीमध्ये हा चेंडू जातो. एक सिंगल रन या चेंडूवर मिळते. या सिंगल रन 3 वर धावा जाऊन पोहोचलेला आहे त्या बीड मनुक या संघाचे. खरं तर बऱ्याच सामन्यामध्ये आपण बघितलंय संदीप की नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला जातो, कारण या झटपट क्रिकेटमध्ये या मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये हा निर्णय बऱ्याचशा वेळेला सेफ निर्णय असा मानला गेलेला आहे. मात्र इथे डेअरिंग केले ते बीडकरांनी. बॅटिंगचं ऑर्डर मोठी आहे. खास करून जर सांगायला गेलं तर अगदी आता या नियमामध्ये थोडासा एक विचारपूर्वक आलाय, कारण आता कंपल्सरी चेसिंग प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला कर्जत तालुक्यात तरी असोसिएशनच्या माध्यमातून हा निर्णय लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळेच 1 धाव निश्चितच प्रतिस्पर्धी संघाला जास्त करावी लागेल आणि 1-1 धावेचं महत्त्व क्रिकेट खेळाडूंना किती आहे हे आपण सांगायची गरज नाही आहे. ते जाणतात चांगले, म्हणूनच एक प्रकारे त्यांनी हे बॅटिंगचा निर्णय घेतलाय. गौरव वायकर 5 चेंडू गौरवनं आतापर्यंत टाकलेले आहेत आणि शेवटचा या षटकातील चेंडू टाकतील. फुटवरचा वापर केला, वाह मस्त फिल्डिंग, अफलातून फिल्डिंग. एक स्टँडर्ड क्रिकेट, क्लासिकल क्रिकेट, एक चांगलं दर्जेदार क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय. हे बामचा मळा या मैदानावर आयोजित केलेल्या युवक अध्यक्ष चषक 2026 मध्ये. नेक्स्ट मॅचचा कॉल जरूर देऊयात आपण. मयूर पाटील पुरस्कृत तमनाथ आणि त्याच्या विरोधात ओमकार दैवली दोघांना विनंती असेल मध्यंतराला आपला टॉस केला जाईल. परंतु टीके माळी सर तुम्हाला एक प्रश्न जरूर घेऊन जाईल. अनेक स्पर्धा आपण केल्यात, अनेक स्पर्धा गाजवल्यात. खरं म्हणायला गेलं तर आमच्यासारखे समालोचक तुमचं ज्यावेळी समालोचन आम्ही ऐकायचो मैदानाच्या आजूबाजूला कुठेतरी तो पेहराव करून असायचो आणि त्यावेळी त्या समालोचन शिकत असताना बरंच काही साध्य केलं. परंतु एकीकडे तुम्ही इतक्या वर्षांचा अनुभव आतून
या आतापर्यंतचा जो प्रवास आहे या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर अतिशय चांगली अशी स्पर्धा मी आल्यापासून बघतोय. बरेच जण या स्पर्धेसाठी झटतात सक्सेस करण्यासाठी. ही संपूर्ण स्पर्धा सक्सेस करण्यासाठी आमचे MR जोशी साहेब इथे आलेले आहेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय चांगली स्पर्धा, चांगलं नियोजन, चांगलं आयोजन, चांगली स्टेज व्यवस्था, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि चांगली विकेट आहे. क्रिकेट खेळाडू पण चांगले आणि प्रत्येक मॅच ही अटीतटीची झालेली आहे. प्रेक्षक पण बघा शांत सुजाण असा प्रेक्षक या कर्जत परिसराला लाभलेला आहे. लाईव्ह सुद्धा tenniscricket.in आहे. ज्या लाखोवरी ज्या लाईव्हचे जे सबस्क्रायबर आहेत ती लाईव्ह आहे. DJ सिस्टीमवाले चांगली या मॅचला शोभा आणतायत. चांगले म्युझिक इथे वाजवतायत. मॅन ऑफ द सिरीजची जी बाईक आहे ती खेळाडूसाठी तर आहेच, परंतु त्याच्याबरोबर प्रेक्षकांसाठी सुद्धा बाईक इथे ठेवण्यात आलेली आहे. आणि त्या ऐवा कॅचसाठी पारितोषिक आज 1000ची 1100ची पारितोषिक, उद्या 3000 असतील, 5000 असतील आणि बऱ्याचशा कॉमेंटेटरना पण इथे बक्षिसं देण्यात आलेली आहे. बॅटिंग पॉवर प्ले पंचांनी इथे सांगितलेलं आहे. त्यामुळे 3 खेळाडू आता सर्कलच्या बाहेर जाणार आहेत. आमचे पंच मुन्ना पठाण सर शहापूरचे, जय पवार सर कल्याण आणि हेमंत शेट्टी सर शहापूर असे स्टँडर्ड पंच तुम्ही आणलेले आहेत. अनुभवी पंच ज्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी पंचांचं काम पाहिलेलं आहे. तर नक्कीच ही स्पर्धा एक चांगली स्पर्धा आहे. युवक अध्यक्ष चषक 2026 प्रकाश झोतातील ही स्पर्धा आहे. विविध स्तरातून शुभेच्छा. इथे कमेंट्स पण भरपूर येत आहेत. आमच्या tenniscricket.in ला शुभेच्छा येत आहेत सगळ्या सगळ्या या टुर्नामेंटसाठी. विविध सगळ्या क्रिकेट खेळाडूंकडून किंवा प्रेक्षकांकडून धावा झालेल्या आहेत. त्या 3 बीड संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला खरा, मात्र थोडासा पहिल्या षटकामध्ये अंगलट आलेला आहे. आणि RD साऊंड सिद्धिविनायक मुद्रे संघ मात्र स्वतःला एका सुस्थितीमध्ये पाहतोय. कौस्तुभचा हा चेंडू फुलटाच होता, भिरकावलाय आणि हाताला स्पर्श करून हा चेंडू जातोय सीमारेच्या पार. षटकार. जबरदस्त टोला आणला सीमारेषेच्या पलीकड. पहिला षटकार मला असं वाटतं या सत्रातील आणि 9 धावांवर रथ जाऊन पोहोचलेला आहे तो बीड या संघाचा. बीड संघ पोहोचलाय 9 वर. हा चेंडू ओहो व्हॉट अ स्टायलिश फटका. झोपले, लोळले, अक्षरशः बसले त्या विकेटवर आणि चेंडू 360 डिग्री मध्ये जातोय तो सीमारेषा पार चौकार. चर्चा झाले आज नावाची. कुणी नाही बरोबरी करायची, साथ आहे त्याला होती मित्रांची. रवी फुलावरे मात्र आता हाणामारी करतोय. रवी फुलावरे थांबायला तयार नाहीये. एक षटकार ठोकला लगोलग, त्याने लगेच पुढच्या चेंडूवर चौकार ठोकला. आणि काय स्टायलिश फटका बघितला आपण. झोपले अक्षरशः विकेटवर, बसले पुन्हा, मात्र चेंडू धाडला तो स्क्वेअर लेग दिशेने 4 धावांसाठी. सणसणीत असा चौकार ठोकला आहे. पुन्हा एकदा कौस्तुभ कदम आपल्या बॉलिंग मार्कवर येतात. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी बदललेली आहे. स्क्वेअर मधील क्षेत्ररक्षक थोडासा वाईड पंचांपासून ठेवण्यात आलेला आहे. शॉट मिड विकेटच्या बाजूनं आणि बाहेरून प्रेक्षक ओरडतायत कॅच घ्या, षटकार मारा. दोन्ही बाजूनं आरोळ्या इथे येत आहेत त्या खेळाडूंसाठी. रिव्हर्स स्वीप मारायला गेले. रिव्हर्स स्वीप म्हणजे प्रवीण दुगाडेंनी सांगितलं गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. आणि निश्चितच तसंच झालंय. खरं तर सीधी उंगली से घी निकल रहा था संदीप, जरूरत नहीं थी उंगली टेढ़ा करने की. तमनाथ संघाचे पुरस्कर्ते आदरणीय मयूरजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. आदरणीय मयूरजी पाटील आपण मंचावरती या. हा निश्चितच बक्षिसांची खैरात आलेली आहे. आदरणीय नगरसेवक राजाभाऊ कोठारी यांच्याकडून 2 चौकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. लगातार 2 बाउंड्रीजसाठी ना सर, लगातार 2 चौकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक राजाभाऊ कोठारी नगरसेवक यांच्याकडून आलेला आहे. हा चेंडू राईट आर्म ओव्हर, शॉर्ट पिच चेंडू फाईन लेगला पहिला चौकार आलाय वाटतं. हो, सणसणीत असा फाईन लेगच्या दिशेनं चौकार ठोकतोय तो. आता मात्र आतिश रुठे. चमचम चमकती तारे.
बिनबाद 18 अशी धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या फक्त 3 आणि आता चेंडू फेकलेले 4 आणि बाकीच्या सगळ्या धावा दिलेत बघा. एकूण धावसंख्या आहे ती 18. 15 धावा आतापर्यंत दिलेत. हो, क्लीन बोल्ड उजवी यष्टी उडवली आणि फलंदाज बाद होतोय आशिष रुठे. कधी घेत नाही माघार, दिलेला शब्द पुरा करणार. ताई पाहून त्याचे दमदार भाऊ गाजतई एकटा टायगर. गोरगरीब जनतेच्या केला तो धावतोय जवा. गोरगरीब जनतेच्या केला तो धावतोय जवा तवा. सुधाकर शेटघारे आमदार आम्हाला हवा. सुधाकर शेटघारे भावी आमदार आम्हाला. सुधाकर शेटगारे भावी आमदार आम्हाला हवा. सुधाकर शेटगारे भावी आमदार आम्हाला हवा. सुधाकर शेटगारे भावी आमदार आम्हाला हवा. खरं तर सुधाकर शेटगारे यांच्या दरबारामध्ये गेलेला कोणताही माणूस रिकाम्या हातानं कधी परत येत नाही. मग तो क्रिकेटर असू द्या किंवा वारकरी संप्रदायातील व्यक्ती असू द्या किंवा कोणत्याही स्पर्धा ठेवणाऱ्या व्यक्ती असू द्या, नेहमी तो भरल्या हातानंच त्यांच्या दरबारातून बाहेर येत असतो. RD साऊंड सिद्धिविनायक मुद्रेचे जे पॅकर आहेत कल्पेचे देशमुख यांच्याकडून मुद्रे टीमच्या कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक नोंदवू द्या. तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज. 1000 रुपयांचं पारितोषिक लगातार 2 चौकारांसाठी पण इथे राजाभाऊ कोठारी यांनी लावलेलं आहे, ज्यांनी 113 वेळा रक्तदान केलेलं आहे. खरं तर हा आकडा आहे, तो आकडा माझं डोकं गरगरायला लावतोय. 113 म्हणजे 350 ml गुणिले 113 करा. संदीप बोराडे किती आकडा येतोय बघा. तेवढं रक्त त्यांनी दिलेलं आहे. ब्लड ग्रुप त्यांचा माहिती नाहीये मला. ओ निगेटिव्ह पॉझिटिव्ह. ओ पॉझिटिव्ह म्हणजे रक्तदाताच ग्रुप आहे त्यांचा, कोणालाही चालेल. हो, 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 हो. मस्त चेंडू, जबरदस्त चेंडू, अफलातून गोलंदाजी, भन्नाट गोलंदाजी आता कौस्तुभनं केलेली आहे. हा शेवटचा चेंडू मला असं वाटतंय चांगला टाकलाय, डॉट टाकलाय, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाते. 2 षटकं संपलेत आणि 2 षटकांमध्ये बीड संघाची धावसंख्या पोहोचते आहे 1/18. पहिला सामना आपण बघितला, भैरवनाथ सांडशी मयूर पाटील वर्सेस मयूर पाटील पुरस्कृत तमनाथनं तो सामना जिंकलेला. दुसरा सामना झाला जय हनुमान भुतिवली विरुद्ध ओमकार दहिवली संघ जिंकलेला. तिसरा सामना जय हनुमान नेवाळी वर्सेस जय भवानी वावळोली, तर जय भवानी वावळोली संघ जिंकलेला आहे. आणि पहिल्या फेरीचा आजच्या रात्रीतील हा चौथा सामना आहे बीड अनुक वर्सेस RD साऊंड सिद्धिविनायक मुद्रे. नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय बीड संघाने घेतला. पहिल्या षटकामध्ये असं वाटलेलं संदीप धावा काहीच नाही, 3च धावा होत्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये आता 14 धावा आलेल्या आहेत. त्यामुळे 18 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 5 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक आपण बघितलं त्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि दुसरं लगेचच बॅटिंग पॉवर प्ले मागितला होता फलंदाजांनी, त्यामुळे आता क्षेत्ररक्षण पांगवण्यात आलेलं आहे. सीमा रेषेला चिटकून जास्त क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेलं आहे आणि आपल्या स्पेलमधलं आपल्या कोट्यातलं दुसरे षटक घेऊन येतोय तो पुन्हा एकदा कर्जत यांकडून गौरव वायकर नावाजलेला असा गोलंदाज आहे. 30 यार्डातून धावत येतोय, 10-12 पावलांचा रनअप आहे आणि अफलातून गोलंदाजी ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, मात्र दिशा भरकटल्यात. वाईडचा इशारा पंचांकडून येतोय आणि सिंगलची भर पडते, म्हणजे 2 षटकांमध्ये धावा आल्यात त्या 19. युवक अध्यक्ष चषक 2026 सगळीकडे शांतता आहे, वारा पण नाहीये बघा, झेंडे पण कोणते फडकत नाहीयेत की झाडाचं पान पण हालत नाहीये. त्यामुळे या वाऱ्याचा उपयोग गोलंदाजांना किंवा फलंदाजांना आता होईल असं वाटत नाहीये. त्यामुळे मेहनत करावी लागते फलंदाजांना, कंबर कसावी लागते ती गोलंदाजांना. 1 धाव या चेंडूवर मात्र मिळते आणि 20 धावांवर धावसंख्या गेलेली आहे ती बीड संघाची. व्यासपीठावर पण पाहुण्यांची मांदियाळी आता कमी झालेली आहे. अगदी पाहुण्यांची रेलचेल भरपूर 3 मॅचेस पर्यंत, म्हणजे रात्रीचे 12 वाजेपर्यंत आपण बघितलेली आहे. आता पाहुणे कमी झालेले आहेत आणि मॅचमध्ये जे दर्दी प्रेक्षक आहेत त्या मॅचचा मनमुराद असा आनंद घेतात. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाते नवीन आलेल्या रुपेश गवळीसाठी.
स्ट्राईक मध्ये रुपेश आहे, सामना करणारे गौरव वायकर यांचा, ज्यानं पहिलं षटक दमदार टाकलेलं, फक्त 3च धावा दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. दुसरं षटक आता कसं टाकणार? मारलाय चेंडू, हवेमध्ये आहे, झेल होण्याची दाट शक्यता आहे. झेल पर्यंत पोहोचलेले मात्र हाताला स्पर्श करून चेंडू खाली पडतोय आणि या चेंडूवर मिळतायत एकूण 2 धावा. 2 धावांनी बीड संघ पोहोचतोय तो 22च्या घरामध्ये. या अगोदरची मॅच आमच्या प्रवीण दुगाडेंनी गाजवलेली, अक्षरशः धाक 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 धाड धाड, म्हणजे कीर्तनकार आपले इंदुलकर महाराज जसे कीर्तनकार जसे कीर्तन गाजवतात, हे कॉमेंट्रीतले आमचे इंदुलकर महाराज आहेत. अतिशय सुंदर असं हिंदी समालोचन. मात्र या फटक्यावर झेल हातातून सुटतोय, जमिनीला दान होतोय आणि या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. 2-2 झेल जर सुटले गेले संदीप बोराडे तर मला असं वाटतंय खूप वाईट परिस्थिती आरडी साऊंड सिद्धिविनायक मुद्रेची होऊ शकते. कारण गोलंदाज मेहनत करतायत, कंबर करतायत, आपल्या सापळा जो रचलेला आहे त्या सापळ्यामध्ये त्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतात फलंदाजांना आणि आतापर्यंत 2 झेल सुटलेले आहेत ते मुद्रे संघाच्या क्षेत्ररक्षकांकडून. हा फटका मारायचा होता ऑन साईडला, टायमिंग नाही बरोबर झालं, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. मुन्ना सरांनी तिसरे पंच इथे तपासतायत. बघूया दूध का दूध और पाणी का पाणी बघायला मिळेल. नितीश देशमुख यांच्याकडून मुद्रे टीमला विकेट साठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज आणि मिडल षटकसाठी सुद्धा 1000 रुपयांचं मेडन. मेडनवर तर पडायलाच पाहिजे. जर मेडनवर पडली तर निश्चितच मला असं वाटतं मुद्रे संघाचा जो विजयाचा मार्ग आहे तो सुकर होईल. खरं तर गोलंदाजी चांगली केलेली संदीप. या 2-2 धावा ज्या आपल्याला दिसत आहेत गौरवच्या आत चेंडूवर, त्या कदाचित 0-0 दिसल्या असता, झेल टिपला गेला असता तर. नॉट आउट, पंचांचा निर्णय नॉट आउट. तिसरे पंच इथे तपासतायत आणि त्यांनी तपासलंय नॉट आउट चा निर्णय पंचांनी दिलेला आहे. धावा बघा, धावा आहेत त्या 25. बीड विरुद्ध आरडी साऊंड सिद्धिविनायक मुद्रे असा हा सामना आपण पाहतोय. नाणेफेक जिंकली ती बीड संघानं, निर्णय घेतला तो फलंदाजीचा आणि आता चांगल्या फलंदाजीला त्यांनी सुरुवात केली आहे. खरं तर अजून 2-4 षटकार चौकार जर आले तर सुस्थितीमध्ये जाऊ शकते ती बीड. मात्र मुद्रेवाले म्हणत असतील कशाला, विकेट गेल्या तर बरं होईल किंवा मेडन चेंडू गेले तर बरं होईल. बघूया, क्रिकेट आहे, जर तर क्रिकेटमध्ये चालत नाही. आणि हा चेंडू बिरकावला आहे, मस्त कव्हर आणि पॉइंटच्या मधून हा जातोय कॅमेरामॅनच्या बाजूनं, सणसणीत असा चौकार. हॅलो, प्रेक्षक वर्गाला विनंती की जो राष्ट्रवादीचा सिंबॉल आहे आपल्या या ठिकाणी तो पट्टा आहे त्याला मात्र सोडायचं आहे. आपण दादा हो, आपण कॅमेऱ्यात झलकाल याची नोंद घ्या. त्यांना पण दिसत नाहीये, उंची त्यांची तेवढीच आहे म्हणून उभे राहिलेत. पण खाली बसा सर, आपण जर खाली बसले तर निश्चितच तुम्हाला हा सामना क्लिअर तुम्हाला बघायला मिळेल, आराम पण तुम्हाला मिळेल आणि क्रिकेटचा आनंद पण घेता येईल. 1 रन 30 धावा झालेल्या आहेत त्या बीडच्या, म्हणजे 3 षटकांमध्ये 30 धावा, नॉट बॅड, वाईट नाहीये. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल ती बीड संघाची. कारण संदीप आपण बघितलं, पाणी द्या मैदानात, आपण बघितलेलं की झटपट क्रिकेटमध्ये 10 धावांची सरासरी, 10 ते 12 धावांची सरासरी ही फलंदाजांना अनुकूल फलंदाजी आपण बघितलेली आहे. आणि निश्चितच शेवटच्या 2 षटकांमध्ये आता काय होईल याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या आहेत. मला असं वाटतं मुद्रे संघाच्या पुरस्कृत करते आहेत, त्यांच्याकडून बरीचशी पारितोषिकं आलेली आहेत. अरे कुंदरे आला यो कर्जत वाला, अरे कुंदरे आला यो दहिवली वाला, तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या हर्षल मोरे दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या हर्षल मोरे दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या हर्षल मोरे दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या हर्षल मोरे दादाच्या या नावात दम आहे रे. हॅलो, धन्यवाद. हॅलो, 1 रन 30 धावा झालेल्या आहेत. 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 1 रन 30 धा
हर्षल दादांच्या नावानं आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा युवक अध्यक्ष चषक 2026 अतिशय नीट नेटकं असं नियोजन आहे, चांगलं आयोजन आहे. आणि तिकडे बघा रस्त्यावर गाड्यांच्या वर बसून या मॅचचा मनमुराद असा आनंद घेतायत. हा नक्कीच टिकेमाळी टपावर सर पूर्वी बसायचे ना आपण तसं. साध्या सोप्या मराठी भाषेत जर सांगायचं झालं तर करेक्ट नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम. मस्त कार्यक्रम झालेला आहे, अतिशय चांगलं असं नियोजन झालेलं आहे. अंपायरिंग पण चांगली झाली, एकही वाद नाही, एकही विवाद नाही. आणि खेळ पण या खेळाडूंनी चांगला दाखवलेला आहे. आपल्या लोकल बॉईजनी तर अतिशय चांगला खेळ या मैदानावर दाखवलेला आहे. म्हणूनच ही प्रेक्षकांची गर्दी, अतूट गर्दी आपल्याला बघायला मिळते प्रवीण दुगाडे. आणि प्रेक्षकांना सुद्धा आकर्षण आहे ना. प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात हे आहे की मला आयवा कॅच मिळावा, मला स्कूटी मिळावी, मला उद्याच्या दिवशी 5,000चा आयवा कॅच मिळावा. हे जे आकर्षण आहे प्रेक्षकांसाठी, त्यांनी ही गर्दी खेचून आणली आहे. खरं तर नक्कीच संपूर्ण क्रेडिट जात आहे ते हर्षल भाऊ मोरे यांना. अवॉर्ड्स त्यांना, प्रेक्षकांना बक्षीस मिळणार. घरी नाही तर म्हणजे काही जणांना तर ओरडा खायला लागतो घरी गेल्यानंतर, परंतु जर बक्षीस हातात नेलं तर नक्कीच स्माईल मिळेल घरी गेल्यानंतर, आईकडून किंवा बायकोकडून किंवा तुमच्या भावाकडून, बहिणीकडून. बघूया कोण कोण पारितोषिकं पटकावणार या मैदानावर आणि कोण कोण पारितोषिकं आपल्या घरी घेऊन जाणार आहे. शॉर्ट पिच चेंडू, व्हॉट अ स्ट्रोक, क्या बात आहे. फाईन लेगच्या दिशेनं उतुंग असा षटकार ठोकतोय तो फलंदाज रवी फुलावरे. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. रवी फुलावरे मात्र आता हावी झालेला आहे. प्रवीण दुगाडे आपण बघतोय की शॉर्ट पिच चेंडू होता मागच्या साईडला, असा चेंडू लेफ्टी बॅट्समन सोडेल, नाही सोडणार, बाहेर षटकार. अगदी टीके माली सर, प्रेक्षक वर्ग थोडं मला वाटतं शांत झालाय. मी म्हटलं की 5,000 आयवा जेलसाठी उद्याच्या रजनीमध्ये आहेत, परंतु या रजनीमध्ये 1100 तर आहेत. पण चेंडू तिकडे झाडात गेल्यावर काय करणार ते तरी. फुलटॉस चेंडू काय मारलाय, वा तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण. अफलातून स्ट्रोक, उद्या रील बनणार. या स्ट्रोकच्या रील 100% उद्या बनणार. रील लायकच हा स्ट्रोक होता. जबरदस्त, अगदी झोपले मैदानावर आणि अफलातून असा हा स्ट्रोक खेळला. चौकार नाही मिळाला, या चेंडूवर मिळाली ती सिंगल. 37 धावा होता. देखिए सर, क्रिकेट में हम कहते हैं ना कि एक अच्छा क्रिकेट होना चाहिए, वैसा ये हुआ. अच्छी गेंद आई, उसके ऊपर एक अच्छा स्ट्रोक प्ले हुआ और उसके बाद जो अच्छी फील्डिंग होनी चाहिए वैसे फील्डिंग का नज़ारा हमें देखने का मौका मिला. एक स्टँडर्ड क्रिकेट, एक चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळते. दर्जेदार क्रिकेट ज्याला म्हणतो ना, क्रिकेटचा जो दर्जा आहे तो क्रिकेटचा दर्जा चांगला. क्लासिकल, जसं गायनामध्ये क्लासिकल संगीत जसं असतं तसं क्लासिकल क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय. हा चेंडू राईट आर्म ओव्हर, ओ जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. कमबॅक केलं जाते पुन्हा एकदा ते मुद्रे संघाकडून. मुद्रे संघाचा पण गोलंदाज सिद्धेश मोरे काही कच्चा किंवा लेच्या पेच्या नाहीये. त्यांनी पण अनेक असे सामने फेस केलेले आहेत, खेळलेले आहेत, आपल्या संघाला जिंकून दिलेले आहेत. त्यामुळे व्हेरिएशन आणतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. प्रत्येक वेळी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पण बदलतोय. कधी एकाला इकडे घेतोय, कधी तिकडे घेतोय, ऑफसाईडचा ऑनसाईडला घेतोय, ऑनसाईडचा प्लेअर अजून एक वाढवतोय ऑफसाईडला. प्रत्येक चेंडूवर वेगवेगळी क्षेत्ररक्षणाची रचना आणि व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये. हा चेंडू स्लो टाकला, थोडा शॉर्ट ऑफ लेंथ होता, बरोबर टायमिंग नाही जुळालं. आधी बॅट फिरली मात्र धावचीतची शक्यता आणि धावचीत होतोय तो फलंदाज रुपेश गवळी. दोन बाद 38 अशी धावसंख्या आहे ती बीड संघाची. आपण पाहताय युवक अध्यक्ष चषक 2026. समोरून खरं तर हा स्टेज एवढा देखणा दिसतो ना, असं प्रत्येकाला भुरळ घालतो की इथे जाऊन आपण फोटो सेशन करावं, आपण फोटो घ्यावा.
सुप्रीमो ट्रॉफी अचानकच्या मैदानावर असे देखावे, वेगवेगळे देखावे असायचे, किल्ल्यांचे देखावे असायचे, बुरुजांचे देखावे असायचे आणि अनेक मंदिरांची देखावे पण तिथे आपण बघितलेले आहेत. अनेक जण फोटो काढायचे. त्यावेळेला मीडिया एवढं नव्हतं, सोशल नेटवर्किंग एवढं नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं, परंतु अजूनही काही जे फोटो आहेत ते फोटो अजूनही बऱ्याचशा जणांकडे ज्या कॅमेरामध्ये, रोलच्या कॅमेरामध्ये काढलेले फोटो अजूनही बऱ्याचशा जणांकडे आहेत. आमच्याकडे पण अजूनही ती आठवण बरीच आहे आणि ती आठवण ताजी केली आहे ती या स्पर्धेनं. ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू आणि वाईडसाठी आपण चेक करायचंय. तिसरे पंच. प्रेक्षक वर्गाला विनंती आहे की आपण रॅलिंगच्या बाहेर बसायचे. विनंती आहे अगदी बॅनरच्या बाजूला, जिथे आमचे मोतीराम दादा, सुधीर दादा आणि रितुताईंचं बॅनर आहे. दोघांना विनंती, मागे व्हा आपण. वाईट बॉल 39. वाईट चेंडू आला म्हणजे 39. पंचांनी सांगितलं, मला दिसलं नाही, बहुतेक डेंजर एरियामध्ये, डेंजर झोनमध्ये गोलंदाज आलेला दिसतोय, कारण राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. हा गोलंदाज मध्ये येतोय, पंचांना कळत नाहीये. LBW साठी तर मला असं वाटतं मुन्ना सरांना नक्कीच थोडीशी तकलीफ होऊ शकते. 1 रन या चेंडूवर मिळते. या एका रननं 40 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत त्या बीडच्या. म्हणजे बॅटिंग घेऊन संदीप, मला असं वाटतंय योग्य निर्णय बीडकरांनी घेतलाय असं त्यांनी आतापर्यंत तरी सिद्ध केलंय. शेवटचा चेंडू असेल, या षटकातील शेवटचा चेंडू सिद्धेश मोरे घेऊन येत आहेत. मोरेंनी चांगले कमबॅक केले. मोरे नावाचाच ब्रँड आहे सगळीकडे. हर्षल मोरेंची स्पर्धा आहे आणि इथे गोलंदाजी करतोय तो सिद्धेश मोरे. फुल टॉस चेंडू, शॉर्ट पिच होता, मला असं वाटतंय भिरकावलाय आणि झेल टिपलाय, मात्र नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. टाळ्यांचा कडकडाट होतोय बघा बीडच्या पाठीराख्यांकडून. चर्चा झाले आज नावाची, चर्चा झाले आज नावाची, चर्चा झाले आज नावाची. कुणी नाही बरोबरी करायची, साथ आहे त्याला होती मित्रांची. अरे यार काय हा लय दिलदार हाय, जीव लग जीवाचा. अरे यार काय हा लय दिलदार हाय, जीव लग. 43 धावा झालेल्या आहेत आणि नो बॉल. ते म्हणतात ना, दैव देतं आणि कर्म नेतं, तसं कर्माने आता नेलेलं आहे, दैवानी दिलेलं, मात्र नो बॉल असल्यामुळे हा झेल काय गृहीत धरला नाही. शॉर्ट पिच चेंडू आता बाहेर, हो आता बाहेर, जबरदस्त हिट आणि हा षटकार वर. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला, अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. या कर्जतची शान आहे रे, दहिवली गावाची शान आहे रे. आमच्या हर्षल मोरे दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या हर्षल मोरे दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या हर्षल मोरे दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या क्या बात है. युवक अध्यक्ष चषक 2026 कर्जत शहर राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष आदरणीय हर्षल मोरे यांच्या नावानं आयोजित करण्यात आलेली ही भव्य दिव्य अशी स्पर्धा सगळीकडे घड्याळच घड्याळ या मैदानावर दिसते. आणि धावा जर आपण बघितल्या बीड संघाच्या, तर 49 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. एकच फक्त धाव कमी आहे ती 50 ला आणि एकटा लढतोय मैदानावर तो फलंदाज रवी फुलावरे. 13 चेंडूमध्ये 33 धावांची खेळी त्याने आतापर्यंत केलेली आहे. आणि आता त्याच्या जोडीला दुसरा अजून एक लेफ्टी बॅट्समन आलेला आहे, खंडू लोभी. दोन्ही लेफ्टी बॅट्समन. खरं तर हे मैदान लेफ्टींसाठी एक चांगलं मैदान ठरलेलं आहे. अफलातून अशी फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. हो यष्टी रक्षकानं आपलं काम चोख बजावलंय. चेंडू जातोय तो निर्धाव, हा चेंडू जातोय निर्धाव आणि धावा आहेत त्या तिथेच 49. प्रवीण दुगाडे, आपण बघतोय की अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 1-2 षटकार जर आले ना
तर बीड संघाची एक चेसेबल धावसंख्या मला असं वाटतं उभी राहू शकते. या गोलंदाजाने जर हॅट्रिक नोंदवली तर पांडू मोडक यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज. नक्कीच किशोर देशमुख गोलंदाज आहेत. किशोर देशमुख काय करणार, देशमुख ही आपली इथे दाखवणार की नाही, पण मैदानावर अंधाधुंदी कारभार. 2 धावा. किशोर देशमुख सध्या गोलंदाजी करतायत आणि इथे पांडू मोडकने पारितोषिक जरूर लागलंय 500 रुपये विकेट हॅट्रिक साठी. आणि प्रवीणजी खडे यांच्याकडून जर विकेट हॅट्रिक या गोलंदाजाने नोंदवली तर तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज. परंतु इथे वैशिष्ट्य जरूर सांगेल सर की मैदानात हा गोलंदाज 43 इयर 40 प्लस खेळाडू, 43 वय वर्ष. आमचे अजिंक्य जोशी जे MR चे कर्जत विभागाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून हे 1000 रुपयांचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी लावण्यात आलेलं आहे. ते गोलंदाज किशोर देशमुख यांच्याकडून. ओल्ड इज गोल्ड. चेंडू झाले 3 चेंडू शिल्लक आहेत. चान्स आहे हॅट्रिकला. हा चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, पण हॅट्रिक हो न हो, गोलंदाजी चांगली आहे. अर्थातच जर पाहायला गेलं तर स्पर्धेची उंची इतकी मोठी आहे की अनेक शुभेच्छांचा वर्षाव या स्पर्धेसाठी होताना दिसून येतं. आणि एकीकडे पाहायला गेलं तर अगदी या चौक परिसरातून बाळा मांडे आणि सिद्धेशजी मांडे यांच्याकडून मात्र या स्पर्धेला शुभेच्छा आल्या. त्या शुभेच्छांचा मनस्वी स्वीकार. हा चेंडू झोपून मारायचा होता, आता नाही बसला बरोबर. आणि धावचीत होत आहेत ते रवी फुलावरे. चांगला बॅट्समन आउट झालेला आहे. भरपूर धावा त्यानं आपल्या संघासाठी केलेल्या आहेत. 33 धावांची खेळी करून रवी फुलावरे मैदानाच्या बाहेर येत आहेत. डीजे कडक पर्सनॅलिटीला त्याची चर्चा झाले आज नावाची. अहो, कुणी नाही बरोबरी करायची, साथ आहे त्याला होती मित्रांची. अरे यार, यार, हाल हॅलो. दरम्यान अगदी या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात आदरणीय बाळा मांडे आणि त्याच समेत आदरणीय संदेश राणे. आपल्या मनस्वी या शुभेच्छांचा स्वीकार. 52 धावा धावफलकावर लागतात. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि अजिंक्य जोशी यांनी लावलेलं बक्षीस मला असं वाटतं खिचातच राहणार. परंतु चांगली ओव्हर. 1 धाव तर निश्चितच मिळते. दुसऱ्या धावेसाठी धावलेले आहे 2 धावा. धोकादायक होऊ शकतात, परंतु थ्रो नाही बरोबर आला. तिसरीला रनआउट होत आहेत, म्हणजे 2 धावा ग्राह्य धरल्या जातील. 54 धावा झालेल्या आहेत त्या बीड संघाच्या. जिंकण्यासाठी 55 धावांची गरज आहे. ती 5 ओव्हरमध्ये. RD साऊंड सिद्धिविनायक मुद्रे संघासाठी. पुढचा टॉस बोराडे. तमनाथ आणि ओमकार दहिवले दोन्हीचे कॅप्टनना विनंती आहे, आपण टॉस साठी या. मयूर पाटील पुरस्कृत तमनाथ आणि त्याच्या विरोधात ओमकार दैवली. मध्यंतराला टॉस होईल. चला आपण या त्वरित या ठिकाणी टॉस केला जाईल. 55 धावसंख्येचं आता टार्गेट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पर्सनॅलिटीला त्याची चर्चा झाले आज नावाची. अहो, कुणी नाही बरोबरी करायची, साथ आहे त्याला होती मित्रांची. अरे यार यार, हालय दिलदार हाय जीव लग जीवाचा. अरे यार यार, हालय दिलदार हाय जीव लग जीवाचा. अरे कर्जत दहिवली गावाचा, हर्षल मोरे हाय नाव त्याचा. कर्जत दहिवली गावाचा, हर्षल मोरे हाय नाव थँक्यू. त्याचा. मयूर पाटील पुरस्कृत तमनाथ उपस्थित झाले. चला ओंकार दैवली टीमचे कॅप्टन आपण सुद्धा घ्या. आणि आमचे स्कोरर रोहित सर आपण या. आणि राजाभाऊ कोटार यांच्या शुभ हस्ते केला जाईल या ठिकाणी टॉस. खरं म्हणायला गेलं तर मगाशी आमचे टीके माली सरांनी
वक्तव्य केला, परंतु आता राजाभाऊ सरांना अगदी त्याच्यावरती पूर्णपणे बंदी टाकलेली आहे. कारण त्याच्यासाठी सुद्धा एक लिमिट असतं वयाचं कितपर्यंत करायचं. परंतु आता सध्या ते कॅम्पच्या अनुषंगाने बरेच ब्लड डोनेट करतात. दरम्यान जाऊयात टॉससाठी. ओमकार देवलीचा कॉल आहे. टेल आलाय. हे टॉस जिंकलाय या ठिकाणी मयूर पाटील तमनाट पुरस्कृत टीमने. अर्थातच डिसिजन चैतन्य तुमच्याकडे जरूर जाईल. एकीकडे आपण पाहतोय स्पर्धा मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची आहे. काय सांगाल एकंदरीत या स्पर्धेबद्दल? खूप चांगलं आयोजन आणि प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. त्यांनी प्रेक्षकांसाठी खूप चांगले बक्षीस ठेवलेले आहेत. वेल एकंदरीत सध्या आपण जर पाहायला गेलं तर अगदी समोर आता ओमकार दैवली घरेलू मैदान आहे. यांच्या समेत स्वीकारले ती मात्र फिल्डिंग, परंतु कितपत ओमकार दैवलीला रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 रन्स 40 धावांपर्यंत रोकाल. वेल चला दोघांनाही शुभेच्छा असतील. जाऊयात कॉमेंट्री बॉक्स. जरूर रखता है, वैसे ही हमारे गुरु है टीके माई साहब है, कल थे और आगे भी रहेंगे. लेकिन राजा भाऊ कोठारी साहब के बारे में मैं बात कर रहा था जब टीके माई साहब ने मुझे बताया कि 350 ml एक बार 113 बार उन्होंने रक्तदान किया है, तो तकरीबन 39 लीटर 40 के करीब उनके शरीर से रक्त जा चुका है और 40 फैमिलीज से भी ज़्यादा फैमिलीज ने उसका उपयोग किया होगा. सोचिए 113 बार दिया है तो 113 फैमिली पकड़ी है. अगर उनका रक्त अगर फैमिली का जो मेन हेड होता है उसके शरीर में गया होगा तो सोचिए टीके भाई साहब कितने लोग उनकी वजह से जी रहे हैं आज. 113 नहीं, उन 113 लोगों के निर्भर जो लोग हैं उनके ऊपर वो भी लोग जिया. प्रवीण दोगाडे, रक्तदानाचं हेच तर महत्व आहे ना. फक्त तो जीव नाही वाचत तर त्याच्याबरोबर त्याचं कुटुंब जगत असतं. आणि हेच दान सर्वश्रेष्ठ दान का म्हणतात त्यामुळेच. किशोर आणि मनीष याच्यासाठी या ठिकाणी पारितोषिक लागलं जात आहे. पांडू मोडक यांच्याकडून षटकार हॅट्रिक जर यांनी टोकली तर तब्बल 500 रुपयांचे कॅश प्राइज. तो रूपेश गवड़ी गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए स्ट्राइकर एंड पर मनीष सीधे बल्ले से इस गेंद को खेला. एक रन यहाँ पे जरूर मिला. चिकी सिंगल पूरा किया. हर गेंद के ऊपर रन आना जरूरी है क्योंकि 50 रन जब भी टारगेट होता है 50 के ऊपर. मैंने देखा है आज पूरी रात ओंकार देशमुख की तरफ से लगातार 3 छक्के आते हैं मुद्रे टीम के बल्लेबाजों द्वारा, तो 3000 का इनाम है. स्ट्राइकर एंड पर है इस वक्त किशोर. गेंदबाजी की बागडोर को संभाले हुए हैं रुपेश किशोर का मुका किशोर के सामने डालेंगे. सीधे बल्ले से इस गेंद को खेला. ऑन साइड के ऊपर सिंगल मिला. शुरुआती 2 गेंदों के ऊपर 2 सिंगल आ चुके हैं. 55 रनों की जरूरत है. 52 थे. उसके बाद आखिरी गेंद के ऊपर 2 रन आए थे. अजिंक्य जोशी यांच्याकडून पारितोषिक लागलं जाते. किशोर साठी बॅक टू बॅक जर 3 षटकार टोकले तर तब्बल 3000 रुपयांचं 1000 रुपयांचं कॅश प्राइज. माफी असावी. 3000 ना 1000 का क्या किसके लिए है ये? किशोर. और उसके साथ ही मनीष ने क्या किया फिर? राइट आर्म ओवर द विकेट. सीधे बल्ले से इस गेंद को खेला. गेंद जा रही है शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर. रन आउट का खतरा ही है. उंगली उठ चुकी है अंपायर की. यह पहला झटका मिला. बैटिंग करने वाली टीम 55 का जो पीछा कर रही है मुद्रे टीम. ठीक है भाई साहब, आपने सुप्रीमो को याद दिलाई इस स्टेज को देखते हुए. वहाँ इंटरनेट नहीं था पावरफुल, लाइव भी नहीं था उस जमाने में जहाँ पर आप मेरे गुरु बने.
लेकिन 40-40 हजार का क्राउड, 30,000 लोगों के सामने हमें बोलना है। मेरे तो शुरुआत में पैर कांप रहे थे कि इन लोगों के सामने मैं कैसा बोल पाऊं। ये होता था वहां पे, एक एक वर्ड्स के ऊपर हर एक दर्शक के कान रहते हैं कि कमेंटेटर सब क्या बोल रहे हैं, किस खिलाड़ी को उन्होंने क्या उपाधि दी है। यहाँ पर भी दर्शक उतना ही सुन रहे हैं, लेकिन कुछ दर्शक है ना, कुछ दर्शक आईवा कैच लेने के मूड में है। प्रवीण दुगाडे, खरं तर आम्ही जेवढं कमवलं नाही ना त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त तुम्ही कमवलेलं आहे, आमच्या चेल्यांनी कमवलं आहे. म्हणजे पैसे तर कॉमेंट्रीचे कमवलेलेच आहेत, त्याच्याबरोबर तुमचा जो फॅन फॉलोअर्स आहे, तुमचे चाहते जे आहेत ना, ते चाहते तुम्ही भरपूर कमवलेले आहेत. मी बऱ्याचशा खोपोली परिसरात गेलो किंवा आपण त्या परळी विभागामध्ये गेलो तर अक्षरशः म्हणजे मोलमजुरी करणारा माणूस पण प्रवीणला येऊन 100 रुपये 500 रुपये खिच्यामध्ये कोंबतोय, हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. म्हणजे जर करोडपती लखपती हजारोपती माणसं तर देतातच बक्षिसं, परंतु प्रवीण दुगाडेचा फॅन फॉलोअर्स. हाँ, ये गुरु की देन है, क्योंकि बगैर गुरु कुछ नहीं आता, गुरु के बगैर विद्या भी नहीं आती. आशीर्वाद तो आप ही का है हमारे सिर के ऊपर. लेकिन मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 52 की अभी भी जरूरत है, गेंदें बची है. 53 रनों की जरूरत, 27 गेंदें बची है. गेंदबाज तैयार, रुपेश स्ट्राइकर एंड पर. किशोर के ऊपर 1000 का इनाम है. अगर वो 3 सिक्सर लगाते हैं तो लगातार, देखिए इनामों के ऊपर इनाम लगा रहे हैं, लेकिन खिलाड़ी में भी वो क्षमता होनी चाहिए. खिलाड़ी को भी ये दिखाना चाहिए मेरे पास 16 का डोला नहीं है, मेरे पास ना तो 46 की छाती है, लेकिन मेरे पास है जिगरा टाइगर, जिसके साथ मैं गेंदबाज को ये बता सकता हूं, अली अतः तुझी बारी अली. ये अगर कहेंगे तब जाके 3 सिक्सर आएंगे, वरना कुछ नहीं. अगर इसी तरह सिंगल्स आएंगे तो 54-55 पूरे नहीं होंगे. और एक हंगल पूछेंगे आपके खेमे में इतना सन्नाटा क्यों है भाई, तो वो सन्नाटा अगर ना होना तो आक्रामक खेलना जरूरी है. गेंद और बल्ले के बीच संघर्ष होना जरूरी है. संघर्ष जीवन की वो परिभाषा है. और ये आवाज हुई है फील्डर्स द्वारा. आवाज हुई है, सिर्फ मैंने कहा फील्डर्स द्वारा शोर मचाया गया है. ये नॉट आउट करार दिया जा चुका है अंपायर्स द्वारा. अंपायर्स काफी होशियार है. तीनों अंपायर्स की ये एच के लिए नहीं है. यहाँ पे तीसरे अंपायर एच के लिए नहीं है, क्योंकि ना तो हमारे पास स्नेकोमीटर है ना स्नेकोमीटर है. स्नेकोमीटर आपको बताता है गेंद और बल्ले के बीच की दरार को बताता है, एज लिया है तो बताता है. और नीचे गिरी थी. मुझे लगा बॉल डिलीवर होते समय में थोड़ा बोल उठा था, मेरी वजह से ये नहीं हुआ. गेंद नीचे गिरी थी. देखिए स्क्वायर लेग अंपायर चालाक है भाई. और ये अच्छी गेंद आउटसाइड ऑफ स्टंप. मैंने कहा था 50 के ऊपर का टारगेट पहले मैच से हम देख रहे हैं. टिकेमाड़ी सर टोटल आ चुका है 3 रन महज. 55 रनों का आपको पीछा करना है 13 की औसत से. अब 4 ओवर में 52, 13 के औसत से अभी भी आपको 52 रन बनाने हैं. देखिए लक्ष्य आपका उद्देश्य काफी कठिन है इस ग्राउंड की स्थिति को देखते हुए, इस विकेट की स्थिति को देखते हुए. विकेट गेंदबाजों के लिए भी मददगार है. सही लाइन और लेंथ के साथ अगर गेंदबाजी की जाए तो यकीन मानिए रनों को बनाना काफी मुश्किल हालात है यहाँ पर बल्लेबाजों के लिए. लेकिन वो कहते हैं ना कि जीवन में आपके चाहे कितनी भी विपरीत परिस्थितियां क्यों ना आए, आपका मोराल डाउन नहीं होना चाहिए, बल्कि आपका मोराल, आपका कॉन्फिडेंस हाई होना चाहिए. मैं कर सकता हूं, ये होना चाहिए आपके दिल में. ते म्हणतात ना, लक्ष्य ना ओझल होने पाए, कदम मिलाकर चल, सफलता तेरे चरण चुमेगी आज नहीं तो कल. तुम्ही एक एक पाऊल, भलेही तुम्ही कासवाच्या गतीनं जा, तुमचा विजय हा निश्चित आहे. कारण शेवटी काय लिहून ठेवलंय ते तुम्हालाही माहित नाही, आपल्यालाही माहित नाही, ते फक्त परमेश्वराला माहिती आहे. त्यामुळे मेहनत करणं हे प्रत्येक खेळाडूचा धर्म आहे. आणि जर तो धर्म जो कोणता खेळाडू जर पाळेल ना, निश्चितच तुम्ही पण बरीच वर्ष कॉमेंट्री करताय, अशा खेळाडूला सक्सेस होताना तुम्ही बघितलेलं आहे. बिल्कुल आपने ठीक कहा. मैंने बचपन में एक कहानी बड़ी खरगोश और कछुए की रेस में, वहां पर कछुआ जीता. क्यों जीता? कंसिस्टेंसी थी उसके दौड़ने में, डिसिप्लिन था, कंसिस्टेंसी थी. खरगोश सो गए,
और सोते ही रहे। टीम का टोटल इस डॉट गेंद के कारण, वैसे बैटिंग करने वाली टीम मुझे नजर आ रही है, डॉट गेंदों पे डॉट गेंदें खेल रही है, लेकिन हमारे राजा कोठारी साहब, जिनकी एक बात जब बचपन में मैंने सुनी थी आज भी याद आ रही है, इस खेल में डॉट गेंद डाले वो नायक, खेले वो खलनायक, क्योंकि डॉट गेंद खेलना आपकी टीम के सेहत के लिए हानिकारक है। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, देखिए निरंतर निरंतर डॉट 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 गेंदें आ रही है। इस टूर्नामेंट को जीतने के लिए आपको रन बनाने होंगे, वरना ढूंढनी पड़ेगी आपको अगले साल की अगली तारीख, और कहना पड़ेगा तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, लेकिन फिर भी ट्रॉफी नहीं मिली। ये कहना पड़ेगा आपको। इस तरह खेलेंगे तो, इस तरह नहीं, डट कर खेलना है, डर कर नहीं, क्योंकि डर के आगे है जीत, और उस मुकम्मल जीत को पाने के लिए आपको लड़ना होगा, संघर्ष करना होगा, क्योंकि बगैर संघर्ष किए कोई चीज मिलती है तो उसका महत्व कम होता है, लेकिन संघर्ष करके जो चीज हासिल होती है, चाहे वो जीत हो या जीवन में मिली पहली कार हो, वो हमेशा याद रखी जाती है। थर्ड अंपायर किसके लिए? चलिए तीसरे अंपायर आ जाइए स्क्रीन पर। ये तीनों अंपायर का भी सख्त है, ये किसी को नहीं बख्शेंगे, इन्होंने गांव वाले को नहीं बख्शा। ये थ्रो का नो बॉल है, थ्रो का नो बॉल। बोराड़े साहब जरा नियम बताइए, कहां गए संदीप बोराड़े सर? हॅलो, डॉट गेंद थी है। थ्रो गोलंदाज असेल तर गोलंदाज स्पर्धेतून बाद होईल, आणि महत्वाचं आहे 3 धावांची पेनल्टी आणि 9ची 1, म्हणजे 4 धावा. चार धावा येतील या एक्स्ट्राच्या स्वरूपात, आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. सात रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए मैच में मजा आ रहा है। मैच में एक अनलीगल डिलीवरी आने के कारण अगली गेंद होगी फ्री हिट, जैसा चाहे वैसा मारो। एबीपी माजा हमेशा कहती है उगड़ा डोळे बगा नीट, इसके आगे हम कमेंटेटर्स लोगों ने एक लाइन जोड़ी है, उगड़ा डोळे बगा नीट पुढे आहे फ्री हिट। 7 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। फ्री हिट वाली गेंद करेंगे गेंदबाज यश लोभी। यश लोभी क्या इस गेंद के ऊपर कुछ अलग इतिहास लिखा होगा, कुछ अलग रन लिखे होंगे? क्या होगा इस गेंद के ऊपर? चलिए बगैर टाइम पास ये मैच जारी रहना चाहिए। दोनों तरफ का सपोर्ट है। शॉट ऑफ लेन गेंद थी, पुल किया इसे, 1 रन जरूर मिला। देखिए बीड़ 4-5 किलोमीटर होगा यहाँ से ज्यादा 8 किलोमीटर है, तो सपोर्ट और मुद्रे भी नजदीक है, ये भी 2-3 किलोमीटर। लेकिन कल जो टीम गई है ना पास में की, अमराई, विजय पवार एक्सप्रेस और सागर सावंत का एक्सपीरियंस कल हमने देखा, और कल उन्हें आना है सेमीफाइनल खेलने के लिए कर्जत एक्सप्रेस विजय पवार को। पवार का पावर कल हमें नजर आया, सागर सावंत का एक्सपीरियंस कल रात हमें नजर आया।
सिंगल यहाँ पे मिलता हुआ दूसरा ओवर चल रहा है। ये दूसरे ओवर की ये दूसरी गेंद थी ना। अब ये तीसरी गेंद डालेंगे गेंदबाज यश लोभी। स्ट्राइकर एंड पर सिद्धेश, यश लोभी बनाम सिद्धेश। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला कवर और एक्स्ट्रा कवर के बीच में से गेंद को निकालना चाहा, लेकिन बहुत ही बढ़िया फील्डिंग, बहुत ही बढ़िया फील्डिंग। रनआउट का मौका और इसी के साथ ये विकेट जा चुका है। आउट होने वाले खिलाड़ी अरे पुंदरे आला यो कर्जत वाला, अरे पुंदरे आला यो दहिवली वाला, तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या केतन बांबळे दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या केतन बांबळे दादाच्या या नावात दम आहे रे. केतन बामणे साहब, इनके बारे में मैं क्या कहूँ। पिछले कई सालों से मैं इस दहिवली में आ रहा हूँ मैचेस के लिए। डे टूर्नामेंट की इनकी, मैंने नाइट टूर्नामेंट की, आज भी कर रहा हूँ। इनका दिमाग कुछ अलग ही चलता है, कंप्यूटर की तरह तेज चलता है। हर टूर्नामेंट के लिए कुछ नया क्या चाहिए हर समय सोचते हैं और उनकी मांगों को पूरा करने वाले उनको उनके साथ ऑर्गेनाइजर भी होते हैं। आज हम देख रहे हैं कि हर्षल मोरे साहब जो युवक अध्यक्ष हैं, उन्होंने कितनी गेंदें हुई है इस ओवर की? 3। पहले ओवर में 1 हुई थी, इस ओवर में 2। तो देखिए उनके दिमाग से क्या निकला। एक लेडी एंकर चाहिए जो कॉलम में नजर आएगी। पब्लिक के लिए आईवा कैच के लिए ढेर सारे इनाम होने चाहिए, वो उनके दिमाग से निकला। हर्षल मोरे साहब ने उस मांग को पूरा किया। पब्लिक के लिए स्कूटी होनी चाहिए लकी ड्रॉ के जरिए, और वो भी फ्री ऑफ कॉस्ट। वो हर्षल मोरे साहब ने सब कुछ जोड़ा है, सब कुछ जोड़ा है भाई। हमारे स्कॉलर काफी होशियार। और ये लंबा 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 क्या होगा आईवा कैच, लेकिन रोड के बाहर गेंद जाती हुई नंबर 6। धन्यवाद। 20 गेंदों में अभी भी 40 रनों की जरूरत है। ऐसा नहीं है कि बीड टीम इस मैच में नहीं है, बीड टीम की गेंदबाजी काफी अच्छी है, लेकिन क्या बल्लेबाजी हो रही है। फाइन लेग बाउंड्री के बाहर ये बेहतरीन छक्का लगाया बल्लेबाज किशोर ने। प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर आए हैं माली सर, और ये अपना जो जुझारूपन है वो दिखा रहे हैं। खरं तर चेंडू वाईट नव्हता, चेंडू चांगला होता, मात्र त्या चेंडूला षटकार मारणं तेवढं सोपं नव्हतं. किशोर खरं तर एक्सपिरियन्स खेळाडू आहे, त्यामुळे त्यानं आपल्या अनुभवाचा पूर्ण फायदा या फटक्यामध्ये घेतला आणि अफलातून असा लाजवाब षटकार स्क्वेअर लेग मध्ये खेचला. बिल्कुल, क्योंकि कभी कभी अच्छी गेंदों के ऊपर भी बल्लेबाज ऐसे स्ट्रोक्स बनाते हैं कि गेंदबाज को ये आशंकाएं नहीं होती। जिसका जीता जागता उदाहरण हमने देखा 19वें ओवर की 5वीं गेंद पर जो विराट कोहली ने पाकिस्तानी गेंदबाज के ऊपर छक्का लगाया था, उसकी चर्चा बहुत हुई थी कि ऐसा छक्का सिर्फ विराट ही मार सकते हैं। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, ये डॉट गेंद आई है, गेंदबाज ने वापसी की है, वापसी होनी ही चाहिए। प्यार मोहब्बत की बातें नहीं चलती क्रिकेट में, क्रिकेट में राइवली चलती है। जिस तरह एक पहलवान दूसरे पहलवान के साथ कुश्ती लड़ते हैं, और उस पहलवान की याद मुझे आ रही है जो कुछ ही पल पहले यहाँ पर आए थे, विवेक माली साहब। यकीन मानिए उसी तरह ये क्रिकेट का भी खेल है, 2 पहलवानों के बीच की ये लड़ाई है। फिर से एक बार फाइन लेग को क्लियर किया है, गोली के रफ्तार से गेंद जाती हुई डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन। इरादा पक्का, दिया धक्का, ठोक दीजिए। बघा पडद्यावर ज्यांचे हात आहेत ना, प्लीज कृपया उभे राहून तुम्ही सामना बघा. पण जे सुशोभीकरण केलंय मैदानाचं, त्या सुशोभीकरणाला इजा पोचेल असं काही करू नका, विनंती आहे तुम्हाला.
खरं तर इतकं चांगलं सुशोभीकरण आहे. मी पनवेल तालुक्यातून आलो आहे, मला सुद्धा हे आवडलं आहे. असं म्हणतात जे चांगलं आहे, चांगलं दिसतंय, त्याला जर चांगलं ठेवलं तर त्याची आठवण चिरकाळ राहते आणि अजूनही ते सुंदर दिसतं. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे, बरोबर आहे बोराडे तुमचं. नाही खरंच प्रवीण, अतिशय चांगलं असं नियोजन आहे, चांगलं आयोजन आहे आणि सुशोभीकरण तर या मैदानाचं अतिशय चांगलं झालेलं आहे. बाहेरून खरं तर इथल्यापेक्षा आहे ना, रस्त्यावरून हे मैदान किंवा हे स्टेज आणि या खेळाडूंचा खेळ बघायला अजून मजा येते. ग्राउंड जबरदस्त आहे. तो 12 के औसत से रन बनाने 18 गेंदों में 36. रुपेश गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए. राहुल मसने यांच्याकडून पारितोषिक लागलं जाते किशोरसाठी. बॅक टू बॅक 3 सिक्सरला 1000 रुपयांचं कॅश प्राइस. देखिए 3 छक्कों के लिए इनाम आ रहे हैं. ठीक है भाई साहब, ये कब लगेंगे, कब इनाम मिलेगा? अब एक एक छक्के की जरूरत है. तो मैं तो गुजारिश करना चाहूंगा इनाम लगाने वालों से, किशोर के ऊपर जो प्यार के दर्शा रहे हैं, हर छक्के में लगाइए, तब जाके आपका प्यार खरा प्यार है. मुझे वो बोलते हैं ना सच्ची मोहब्बत, उस सच्ची मोहब्बत का पता चलेगा. इश्क की बाजी कौन सा आशिक जीतेगा, गेंदबाजी करने वाला या फिर बल्लेबाजी करने वाला? राइट आर्म ओवर द विकेट. जिन्होंने पहला ओवर किया था वो अब अपने स्पेल का दूसरा ओवर करने के लिए आ चुके हैं. टीम की तरफ से तीसरा. 12 के औसत से 36 की जरूरत है बैटिंग करने वाली टीम मुद्रे टीम को. यकीन मानिए ये रन बन सकते हैं, ऐसा नहीं है. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. क्रिकेट में कोई भी चीज मोराडे सर मुश्किल जरूर होती है लेकिन नामुमकिन नहीं होती. नामुमकिन को मुमकिन बनाना आपको आना चाहिए. मैं ये कर सकता हूँ, ये आपके मन में दृढ़ निश्चय होना चाहिए, विश्वास होना चाहिए और सच्ची मेहनत अगर आप करेंगे ना लगन के साथ, तो यकीन मानिए सफलता आपके कदम चूमने में देर नहीं करती. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला. मिड विकेट में जो गैप है लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच, लेकिन क्या फील्डिंग हुई है. भीड़ अब ये जान चुकी है, एक फील्डिंग की उन्होंने तो एक रन आउट किया. और यहाँ पे देखिए एक और अच्छी फील्डिंग जहां पर 3 रन बचाए गए. सिंगल मिला, सिंगल के साथ समीकरण यूं ही बदलता हुआ. 16 गेंदे 34 रन. 16 गेंदे 34 रन है. कम से कम इस ओवर में एक बड़ा हिट लाना जरूरी है मुद्रे टीम के बल्लेबाजों को, ताकि मुकाबला बैलेंस रहे. आखिरी 2 ओवर में दबाव ना बढ़े, रिक्वायर्ड रन रेट का दबाव ना बढ़े. लेकिन यह दुधारी तलवार जो काम कर गई, बल्लेबाज किशोर का गौरव ने यह बेहतरीन छक्का लगाया. ठीक है भाई साहब ने पहले सत्र में कहा था कि सीधी उंगली से निकल आए तो उंगली टेढ़ी करने की जरूरत क्या है, लेकिन यहाँ पर सीधी उंगली से घी निकल नहीं रहा था तो उंगली टेढ़ी की. रिवर्स का छक्का डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर ठोक दीजिए. चलिए तेज कीजिए, तेज, समय की बर्बादी ना कीजिए. घड़ी हमें समय बताती है. नेपोलियन को अगर अपने जीवन के कुछ और घंटे मिलते तो शायद वो विश्व पर कब्जा पा लेते. सोचिए जरा, समय की अहमियत को सोचिए. बीता हुआ समय आपके पास फिर से वापस नहीं आता, बीता हुआ मौका आपके पास फिर से वापस नहीं आता. मौका जब मिलता है तो उसका फायदा उठाइए. इतनी अच्छी टूर्नामेंट है तो समय के साथ चलिए. नाही प्रवीण, पण मला असं वाटतं गौरवनं मौक्याचा फायदा उठवला. खरं तर हा चेंडू जर सरळ खेळला असता तर षटकार नसता गेला कदाचित, किंवा 1-2 धावांवर समाधान मानावं लागलं असतं त्याला. मात्र रिव्हर्स स्वीपनं त्याला 6 धावा दिल्या आणि तिथेच मला असं वाटतं आता प्लस पॉइंट ठरलेले आहेत ते मुद्रेकर. हाँ, निश्चित रूप से 15 गेंदे 28 रनों की जरूरत है. गौरव अपने उफान पर है. गेंदबाज रुपेश गौड़ी लटक गए हैं. गौरव वहां पे बैक टू द बॉलर. ये क्या हुआ, गेंद के नीचे आए थे. इतने बड़े प्लेटफॉर्म पर अगर आप गेंद के नीचे आए तो कैच लेना जरूरी है. बहुत साल पहले जब जियो कार्ड था ना, जियो कार्ड नया नया लॉन्च हुआ था, तो रिलायंस का एक ऐड आया था, पकड़ोगे कैच तो बोलोगे झकास, लेकिन उस ऐड के आगे की लाइन ये थी, छोड़ोगे कैच तो हो सत्यानाश.
यानी कि कैच छोड़ने पर आपकी टीम का सत्यानाश भी हो सकता है। टीम का टोटल गौरव का ये कैच था। देखिए उन्होंने रिवर्स के जरिए छक्का लगाया था। एक ऐसे खिलाड़ी का कैच आपको लेने का मौका था, दबाव जरूर था क्योंकि बॉलर को खुद भाग के आना नाही था। आणि खरं तर हा झेल झाला असता तर थोडंसं प्रेशर समोरच्या टीमवर म्हणजे मुद्रे टीमवर गेलं असतं, परंतु आपण जर तर म्हणतो शेवटी तिथे खेळणाऱ्या खेळाडूवर काय परिस्थिती असते ती त्याची त्यालाच माहिती. प्रेशर हँडल करणं कठीण कठीण काम आहे. ज्याची जळते त्यालाच कळते, शुद्ध मराठीमध्ये सांगायचं झालं तर. इथे मात्र जबरदस्त चेंडू टाकला जातोय, निर्धाव चेंडूची सांगता होती है. तो एक और डॉट गेंद यहाँ पर आती हुई, मजा आएगा इस मैच में. मैच देखिए नेट टू नेट फाइट होगा क्योंकि बीड़ लड़ना जानती है और मुद्रे लड़ाई जीतना जानते हैं, क्योंकि ना मुद्रे को हार मंजूर है और बीड़ को जीतना जरूर है. तो दोनों तरफ ये मैच है, दोनों तरफ कड़ा संघर्ष है. मंच पर बैठे हुए हमारे मेहमान काफी रुचि से इस मैच को देख रहे हैं. टोटल बना है 29. जरूरत है 13 गेंदे 26 रनों की. 13 गेंदे 26 रनों की जरूरत है. 12 गेंदे 25 रनों की जरूरत. 12 गेंदे 25 रन. कौन जीतेगा पता नहीं, कौन हारेगा पता नहीं. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. जब तक आखिरी गेंद ना गिर जाए, जब तक आखिरी रन ना बन जाए, कुछ कहा नहीं जा सकता. नाही पण या षटकावर जास्त चित्र अवलंबून असणार आहे. या षटकामध्ये जर जास्त धावा आल्या तर निश्चितच मुद्रे संघाच्या जिंकण्याचे चान्सेस म्हणजे 90% चान्सेस त्यांच्या जिंकण्याचे असतील, परंतु कमी आल्या तर बीड संघाच्या चान्सेस वाढणार आहेत. म्हणून बघा बीडकर सगळे एकत्र आलेले आहेत, कारण हे फक्त षटक नाही हातामध्ये दिलं जाणार, तर हे भविष्य मॅच बीडकरांचं दिलं जाणार आहे. त्या गोलंदाजाच्या हातामध्ये एक विश्वासाचा गोलंदाज ते शोधतायत आणि मला असं वाटतं नक्कीच तो एक चांगला गोलंदाज त्यांना मिळालेला दिसतोय. हाँ निश्चित रूप से ठीक है भाई सर, क्योंकि 5 ओवर के मैच में चौथा ओवर, 20 ओवर के मैच में चेसिंग के समय 19वां ओवर और 4 ओवर के मैच में तीसरा ओवर हमेशा क्रूशियल रहा है. जिस तरह जसप्रीत बुमराह ने 16वां और 18वां ओवर किया था इसी वर्ल्ड कप में, हमने देखा वो जो ओवर्स हैं बीच वाले, जहां पर आपको अच्छा करना है वहां पे अगर आप अच्छा करते हैं ना तो अपोजिशंस के ऊपर प्रेशर बढ़ जाता है. और वहीं बल्लेबाजी करने वाली टीम अगर यहाँ चाहिए आपको कितने 25, यहाँ पे 15 रन भी ढूंढेगी तो 6 में 10 रीचेबल नजर आएंगे. लेकिन 5 रन वाला ओवर अगर आता है तो 6 में 20 ये थोडा परेशानी में डाल सकता है. नाही रायगड प्रीमियर लीग मध्ये पण तुम्ही तिथे होता तेव्हा तुम्ही बघितलं की 5 ओव्हरच्या मॅच मध्ये चौथा ओव्हर फार महत्वाचा ठरलेला आहे. किरण पवारने तर कित्येक मॅचेस मध्ये ते दाखवून दिलेलं आहे. देखिए छोटे ग्राउंड के ऊपर किरण पवार के गेंदबाजों ने क्या गेंदबाजी की. एक समय 48 बचाए, एक समय 50 बचाए, एक बार 52 बचाए, लेकिन यहां पर गेंदबाज अनिकेत रूठे, क्या ये रूठ जाएंगे अपनी टीम से या फिर टीम को लेंगे जीत की राह पर. वही स्ट्राइकर एंड पर गौरव, जिन्होंने रिवर्स का एक छक्का दागा है. दोनों के हौसले बुलंद है और जिनके इरादे बुलंद होते हैं वो सड़कों की नहीं आसमानों की बातें करते हैं. मजा आएगा इस मैच में. बैकफुट पर गए थे, कट करने की कोशिश की थी, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा. 12 में 25 की जरूरत थी, अब 12 में 24 की जरूरत. लेकिन इस वक्त क्या हो रहा है, थर्ड अंपायर की मांग की है किस टीम ने, वाइड के लिए बॉलिंग टीम ने. कुणाल डायरे जो टेक्नीशियन है tenniscricket.in के, वाइड बॉल है ये, अनलीगल डिलीवरी. 12 गेंदे 24 रनों की जरूरत. ऑफ स्टंप के काफी बाहर. एक्शन रिप्ले में साफ नजर आ रहा है आपके मोबाइल स्क्रीन पर, आपके घर में जो आपकी फैमिली टीवी पर देख रही है उस टीवी स्क्रीन पर भी दिखाई दे रहा है. और आपके घर वाले भी, आप जब घर जाएंगे तो कहेंगे भाई ये तो व्हाइट बॉल ही था. और हमारे आकिब पाटिल कहाँ गए, है ना, केक लाने के लिए गए वो खोपोली, हमारे दोस्त मुस्लिम भाई बेकरी वाला के पास. हाँ खोपोली में गरीबों को मसीहा दत्तू चौहान है, यहाँ पर गरीबों को मसीहा भावड़िया है. हर जगह कुछ ना कुछ ऐसे लोग मुझे मिलते हैं जो हमेशा लोगों की मदद करते हैं.
हाँ, हमारे जैसे लोगों की मदद तो हर कोई करता है भाई। अगर आपके जुबान पे शक्कर हो तो मक्खी अपने आप आती है आपके पास। लेकिन मैच की तरफ हम चलेंगे। 12 में 24 की जरूरत। गेंदबाज रूठे, सामने है गौरव। 12 में 24। बैक टू द बॉलर। 11 में 24। अब 11 में 24 लोहा गर्म है, दोनों तरफ से तप चुका है। नाही, जसजसा चेंडू मेडन जातोय, कमी धावा येतात, विकेट जातोय, बीडवाल्यांचा आवाज बघा किती आनंद त्यांना सगळ्यांना होतोय, जोरात ओरडतायत, टाळ्या वाजवतायत आपल्या सहकाऱ्यांसाठी. बीडचे पाठीराखे मला असं वाटतं जास्त आलेले दिसत आहेत. हाँ, निश्चित रूप से सीटियां बज रही है, तालियां बज रही है उनके सपोर्टर्स से। और ये मुद्रे की तरफ से अब सीटियां बजेगी। लेकिन क्या फील्डिंग हुई है, तारीफ काबिल रुपेश गवड़े। सचमुच क्या फील्डिंग हुई है रुपेश गवड़े द्वारा। 5 रन सर इन्होंने बचाए, बहुमूल्य 5 रन। नाही, नक्कीच त्यानं छोटीशी उडी मारली, जास्त उंच उडी नाही मारली, पण त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन होतं ते म्हणजे त्या चेंडूवर होतं आणि झेल घेण्यापेक्षा धावा वाचवण्यावर त्याचा जास्त भर होता आणि त्यामध्ये तो सक्सेस झालेला आहे बघा. मस्त फील्डिंग, जबरदस्त। क्योंकि एक टूर्नामेंट जीतने के लिए आपके पास क्या होना चाहिए, अच्छी बल्लेबाजी, अच्छी गेंदबाजी और अच्छी फील्डिंग। और फील्डिंग तो यहाँ पे अच्छी हुई है। बार बार फील्डिंग में तब्दीली की जा रही है, समय लिया जा रहा है बीड टीम द्वारा। टोटल 32, 10 गेंदे और 23 रनों की जरूरत। चलिए स्पीड अप कीजिए भाई, हमें बहुत दूर जाना है। आपको तो 8 किलोमीटर जाना है, हमें 50 किलोमीटर दूर जाना है। क्या ये अंपायर का नो बॉल का इशारा, कहानी में ट्विस्ट। वेस्ट साइड का ये नो बॉल, अगली गेंद होगी विकेट, मजा आएगा। एक गलती अब मुद्रे टीम को इस मैच में लेकर आएगी, क्योंकि अगली गेंद होगी फ्री हिट। 10 गेंदे 21 रनों की जरूरत, जैसा चाहे वैसा मारो। प्रवीण, तसं 10 चेंडूमध्ये 21 धावा म्हणजे 11 धावाच जास्त आहेत चेंडूंपेक्षा. म्हणजे 2 षटकार पाहिजे. 2 षटकार जर आले तर ही जी गॅप आहे धावा आणि चेंडूंमधली ती कमी होऊ शकते. फक्त तो षटकार आत्ता मारायचा या ओव्हरमध्ये की पुढच्या ओव्हरमध्ये मारायचा, हा मला असं वाटतं डिसिजन या खेळाडूंनी घेतला असेल. हाँ, निश्चित रूप से, लेकिन वो सही समय में आने चाहिए, वरना एक गेंद 8 रन और वहां पे छक्का आए तो मजा नहीं होगा। सही समय में, क्योंकि घड़ी निशानी है हमारी भाई, और घड़ी आपको समय बताती है। और ये देखिए अफरीड, मैंने सही समय कहा था, घड़ी को भी बताई था अंपायर का। फिर से एक बार, ये दूसरा अगर बीमर है तो बॉलर को हटाया जाएगा। ये नो बॉल किस प्रकार का था, वेस्ट साइड। अगर 2 होते तो निश्चित रूप से ये अपने ही पैर पर इन्होंने कुल्हाड़ी मारी है बीड़ के गेंदबाज ने। उस शेख चिल्ली की तरफ, बोराडे साहब से जब मेरी पहली दोस्ती हुई थी, कितनी गेंदें कितने रन। यस 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 सर, अंपायरने मदत मागितलेली आहे बघूया. अंपायर रिव्यू है क्या ये? नो बॉल है ये, नो बॉल। अब कौन आएगा अगली गेंदों के लिए 10 गेंदें 14 रनों की जरूरत। कहां था मैच, कहां आ चुका है। कप्तान सोच रहे होंगे भीड़ के, ये कैसे हुआ, कब हुआ, क्यों हुआ। लेकिन वही कहा, दूसरी जगह
कप्तान ये भी कह रहे होंगे कि हमारे बॉलर सो गए यार, 2 बीमर नहीं डालने चाहिए थे, 2 बीमर नहीं डालने चाहिए थे। जब मैंने पहली बार करजत में कदम रखा, बोराडे से मेरी दोस्ती हुई, तो उन्होंने मुझे शेख चिल्ली की कहानी सुनाई थी। जिस डाली पे वो बैठा था उसी को उन्होंने काटा और गिर पड़ा। वैसा ही कुछ सिचुएशन बॉलिंग करने वाली टीम के साथ, वैसा ही कुछ सिचुएशन बॉलिंग करने वाली टीम के साथ हुआ है। जिस सच्ची गेंदबाज के भरोसे उन्होंने दूसरा ओवर उन्हें दिया, वही शेख चिल्ली बने, 2 बीमर डाले और अपनी टीम की जीत की टहनी को काट डालने की कोशिश की। बिल्कुल, लेकिन अभी भी रन बचाए जा सकते हैं, बचाए जा सकते हैं, क्योंकि दहशत इतनी ज्यादा पैदा कर कि खुदा भी तुझसे आके पूछे ए बंदे तेरी रजा क्या है। उसके लिए आपको हिम्मत करनी होगी और हिम्मत करके आपको ये कहना होगा, हिम्मत मर्दा तो मदद खुदा। टीम का टोटल 41, 10 गेंदें और 14 रनों की जरूरत, 10 गेंदें 14 रन। गेंदबाज आतिश 12th मैन कह रहे हैं काश मैं अनफिट ना होता, काश मैं दौड़ लगाता, काश मैं वो मेरे पैरों में दर्द ना होता, मैं 6 गेंदें डालता तो मेरी टीम इस हालत में नहीं बल्कि जीत के दहलीज पे होती। वाह में सूजन है, उनके आइडेक्स लगा के आए हैं लेकिन स्मेल आ रहा है। रिवर्स दागने की कोशिश, 10 में 14 की जरूरत थी लेकिन अब 9 में 14 रनों की जरूरत। मैच अभी खत्म नहीं हुआ है दोस्तों, क्योंकि क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल है। आदरणीय जय गुरव यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांना विनंती की आपण मंचावरती या, आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत। तमन्नाथ ने टॉस जीता और पहले फील्डिंग करने का फैसला किया है। तमन्नाथ जब आएगी ना, उनके ऊपर भी ढेर सारे इनाम आएंगे, स्थानीय टीम है। और ये लटक गए हैं, निर्णायक मोड़ पर ये बल्लेबाज आउट किया है। देखिए ऑप्शनल गेंदबाज है और कभी कभी क्या होता है, सचिन तेंदुलकर ने भी 6 में 5 बजाए थे 1991 या 92 में साउथ अफ्रीका के खिलाफ इंडिया में। टीम का टोटल 41, 8 गेंदें 14 रनों की जरूरत। ठोक दीजिए। योगिता की टिके वाली साहब, क्रेज टीआरपी बढ़ चुका है, ढेर सारे दर्शक हम मैदान के चारों ओर देख रहे हैं, भीड़ के सपोर्टर्स देख रहे हैं, मुद्रे टीम के सपोर्टर्स देख रहे हैं। अभी भी दोनों तरफ से आवाजें नहीं आ रही है, क्योंकि दोनों तरफ के सपोर्टर्स को ये 100% गारंटी नहीं है कि हमारी टीम जीतेगी। नाही, खरं तर आतिशचं कौतुक करायला पाहिजे। आतिश हा कामचलाऊ गोलंदाज आहे, नाईट वॉचमन ज्याला आपण म्हणतो तो गोलंदाज आहे, परंतु काय कामगिरी केली त्यानं। एक चेंडू मेडन टाकला, दुसऱ्या चेंडूवर विकेट, आणि जर 2 चेंडू अजून जर त्यानं मेडन काढले ना, या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करू शकते ती त्यांची टीम। हाँ, निश्चित रूप से भीड़ कमबैक कर सकती है, लेकिन मुद्रे की तरफ से अब बैटिंग के लिए आ चुके हैं ऋषिकेश, और ये खेला है मिड विकेट पर, गेंद हवा में, कैच होने की संभावना। ये क्या हो रहा है, क्या छूटा, कहीं मैच ना छूट जाए। 2 रन मिले, बॉलर कोच रहे होंगे, कप्तान कोच रहे होंगे अपने उस मिड विकेट के खिलाड़ी को। क्या है ये, 2 ही रन, 2 ही रन। कितनी गेंदें कितने रन, 7-12। करजत में तो फॉर्म में बोराडे का 7-12 इतना अच्छा है कि वो हमें भी खरीद सकते हैं। मैंने देखा खुद जाके। 7-12 का दूसरा नाम है रियल एस्टेट। हाँ ये है भाई 7-12। हल्के हाथों से इस गेंद को स्टीयर किया, 1 रन तो जरूर मिलेगा। 6 में अब 11 रनों की जरूरत। नेट टू नेट फाइट, नेट टू नेट फाइट है ये मुकाबला। यूं ही रन बनाना आसान नहीं है। इस विकेट के ऊपर 7:30 बजे से मैं देख रहा हूँ टीकेमाड़ी सर 50 के ऊपर का टारगेट रफ एंड टफ रहा है।
10 रन प्रति ओव्हर. नाही, आणि जशी जशी रात्र अजून म्हणजे गर्द होत चाललेली आहे, तसं हे टार्गेट चेसिंग करणाऱ्या टीमला थोडंसं अवघड होत चाललेलं आहे. या मॅच मध्ये पण आपल्याला दिसायला 6 चेंडूमध्ये 11 धावा दिसत आहेत, परंतु षटकार येत नाहीये, चौकार येत नाहीयेत आणि झेल सुटले जातात. त्यामुळे कोण जिंकेल आणि कोण हरेल ते सांगणं कठीण आहे. राज इस वक्त इस मैच का मजा लेते हुए हर्षल बोरे साहब के ऑर्गेनाइजेशन में ये प्रतियोगिता जा रही है और अगला मैच होगा तमनात. एक जबरदस्त टूर्नामेंट ऑर्गेनाइजर है प्रफुल्ल जी बोहिर. पिछले साल हम आए थे उनकी प्रतियोगिता में. चाय की चुस्कियों के साथ मैच देखना एक अलग ही मजा होता है, लेकिन 6 में 11 की जरूरत. मजा आ रहा है, मजा आ रहा है. कौन जीतेगा पता नहीं, कौन हारेगा पता नहीं. हर एक गेंद के ऊपर क्या रिजल्ट आएगा ये हमें पता नहीं, लेकिन चाय जिन्होंने अच्छी लेकर आए हैं उनके नाम हमें जरूर पता है, जो दर्शकों तक हम पहुंचाएंगे. रचित और दीपेश कितना पुण्य का काम कर रही है. किसको क्या चाहिए उन्हें बराबर पता है. छह में 11 की जरूरत. गेंदबाज सौरभ पवार ना, सौरभ पवार कोण आहे तोच ना बॉलर. आणि बॅट्समन कोण आहे. ऋषिकेश बनाम सौरभ. 6 में 11 की जरूरत. कंपल्सरी चेसिंग. दोनों टीमें मैच कैसे छोड़ेगी. इतना बड़ा क्रेजी टूर्नामेंट है ये. हर कोई चाहेगा कि मैं ही चैंपियन बनूं, और चैंपियन बनने के लिए इस पहली सीढ़ी को पार करना जरूरी है. अपने आप तो आप ऊपर नहीं जाओगे, सीढ़ी. और यह ऊंचा खेला है, गेंद हवा में. 6 में 11 की जरूरत और ये आउट. क्या डीजे बजा रहे भाई, उनका नाम लेना भी जरूरी है. पीपी साउंड, प्रवीण बड़ेकर और प्रमोद जी बड़ेकर साहब. पीपी साउंड, क्या साउंड बज रहा है. वैसे ये मैच भी हो रहा है. पीपी साउंड, एक ही नाम गूंजना चाहिए और वो है पीपी साउंड. मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 5 में 11 की जरूरत. अब भीड़ के खेमे से आवाजें आ रही है, आवाजें आ रही है. गेंदबाज की हौसला अफजाई की जा रही है. कवर्स में खेला है, खिलाड़ी तैनात है. सिंगल मिलेगा, क्या मिलेगा दूसरा, और यह दूसरा मिलता हुआ. 9 रनों की जरूरत है. 4 गेंदें बची है. कंपल्सरी चेसिंग है. क्या मुद्रे का ये रणबांकुरा लढेगा. कारण स्वराज्यामध्ये असं म्हटलं गेलंय, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं, असं म्हणणारा तानाजी यांच्याकडे होता. महाराज, जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजी हा खिंड लढवतच राहणार. क्या बनेंगे ये बाजी बोराडे मुद्रे टीम के लिए. बाजी की तरह क्या लड़ेंगे, या फिर गेंदबाज अपनी गेंदबाजी की तेजी दिखाएंगे, या फिर ये बनेंगे बाजी. बाजी जीतने के लिए इन्हें बाजीगर बनना होगा. कितनी गेंदों कितने रन. 4 में 9. फुल टॉस, फायदा नहीं उठा पाए. ये गेंद आर पार स्टेडियम पार होनी चाहिए. ये दबाव होता है अंतिम क्षणों का, ये प्रेशर होता है. 3 में 8 की जरूरत. 3 में 8 की जरूरत. मुद्रे का ये रणबांकुरा क्या लड़ेगा. जब एक मराठा सरदार से पूछा गया था रणभूमि में, तो उसने कहा था बचेंगे तो और भी लड़ेंगे. ये बचे भी हैं, लड़ना भी जानते हैं, लेकिन रन बनाने हैं. 3 गेंदे 8 रन. 3 में 8 बन सकते हैं. एक बड़ा हिट, 2 बाउंड्रीज बन सकते हैं, 2 सिंगल लेग बिग सिक्सर बन सकते हैं.
गेंदबाज बाएं हाथ के सौरभ, ये सिंगल आ चुका है, सिंगल तो जरूर मिलेगा। 2 में 7 की जरूरत, कंपलसरी चेसिंग, कंपलसरी ड्रेसिंग इस प्रतियोगिता का रूल। दो में 7, तेरा साथ है तो मुझे क्या कमी है। उसी तरह दोनों बल्लेबाजों को एक दूसरे का साथ देना होगा। कप्तान कह रहे हैं बॉलर का अगर साथ मिले तो जीत का तिरंगा हम ही लहराएंगे। मुद्रे बनाम भीड़, 2 में 7 और ये आया, ये उड़ाया, ये उड़ाया। किसने उड़ाया भाई? प्रणीत ने उड़ाया। लंबा 6, कंपलसरी चेसिंग, आखिरी एक गेंद 1 रन। नींदें उड़ाई इस बल्लेबाज ने, नींदें उड़ाई है सबकी। प्रवीण सर, जेव्हा प्रणीत टॉस उडवायला जेव्हा आला होता ना, त्यावेळी थोडासा स्वतःवरती नाराज जरूर होता, परंतु जसं बीड संघाने डिसिजन सांगितलं त्याच्या चेहऱ्यावरती तितकं हसू जरूर पाहायला मिळालं होतं. परंतु ऐन मोक्याला लगावलेला हा छक्का आहे आणि त्याच्यावरती मात्र आता बऱ्याच प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. एक बॉल देखिए, आणि एक गेंद और 1 रन की जरूरत, 2 में 7 की जरूरत थी, छक्का आया। कप्तान प्रणीत ने यह छक्का लगाया है। कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट। सेनापति अगर लड़े ना तो सेना अपने आप चार्ज होती है, सेना अपने आप लड़ाई करती है। प्रणीत एक ऐसे सेनापति बने हैं मुद्रे के लिए, जिन्होंने, जो घर में बैठे हुए दर्शक होंगे, जो यहां पर इस मैच की उम्मीद छोड़े हुए दर्शक होंगे, उनकी उम्मीदों को जगाया है। समय की बर्बादी ना हो। अनहोनी को होनी कर दे महेंद्र सिंह धोनी, उसी तरह ये लीड कर रहे हैं अपनी टीम को। 12th मैन को भी मजा आया, भीड़ के 12th मैन को भी मजा आया। थोड़ा दिल में गहरी ठेस जरूर पहुंची है, इससे पहले छक्का आया तब, लेकिन वो जानते थे पार्ट ऑफ गेम, पार्ट ऑफ गेम, ये खेल का एक भाग है। आखिरी एक गेंद, 1 की जरूरत, कंपलसरी चेसिंग, कंपलसरी चेसिंग। क्रिकेट है भाई, क्रिकेट जो अच्छे अच्छों को हंसाती है और अच्छे अच्छों को रुला भी देती है। राजाबाबू कोठारी देखिए इस मैच को काफी पैनी निगाहों से देख रहे हैं। पुराने सीनियर कमेंटेटर है, बहुत कुछ सीखा है हमने उनसे। एक गेंद 1, जरा जोरदार तालियां होनी चाहिए, मैच पसंद आया हो तो। आखिरी गेंद के लिए जरा जोरदार तालियां। 1 गेंद 1, क्या निकालेंगे बल्लेबाज जिन्होंने छक्का लगाया? प्रणीत या फिर गेंदबाज बचाएंगे इस सिंगल को? कंपलसरी चेसिंग और ये रुकिए जरा, 1 मिनट रुकिए। हाँ
झाले. चर्चा फार रंगली होती. खरं म्हणायला गेलं तर स्पर्धेचा नियम होता, आम्ही त्याच चर्चेकडे गेलो होतो. आणि खरं म्हणायला गेलं तर बीड संघाची दाद द्यावी लागेल, ज्याने टॉस जिंकून सर्वप्रथम बॅटिंग स्वीकारली होती. कारण कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे आणि तीच एक धाव आता इथे महत्वाची ठरली आहे. आणि सौरभ ज्याने गोलंदाजी केली, मला वाटतं बीड संघामध्ये नव्याने त्याची वर्णी लागलेली आहे.